नमस्कार, मी डॉक्टर सुहास पाटील, मेंदुरोग तज्ञ नाशिक. आपल्याला अपस्मार, फिट्स, आकडी किंवा झटके या आजाराबद्दल समाजोपयोगी माहिती आज जागतिक अपस्मार दिनानिमित्त देत आहे. अपस्मार, फिट्स, मिरगी, झटके किंवा आकडी हे एकाच आजाराचे वेगवेगळे नाव आहेत. हा मेंदूचा आजार असून मेंदूतल्या विविध पेशींमध्ये असलेला इलेक्ट्रिकल फ्लोद्वारे होणारा संपर्क ॲबनॉर्मल पद्धतीने झाल्यामुळे झटके किंवा फिट्स येतात. याची वेगवेगळी कारणं वेगवेगळ्या वयोगटात दिसून येतात. जन्मतःच मेंदूच्या पेशींमधील गुणसूत्रांमध्ये असलेला दोष, मेंदूत गाठ किंवा सूज असणे, वेगवेगळे घटक जसं की सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, ग्लुकोज, मॅग्नेशियम या घटकांचं कमी अधिक प्रमाण होणे, मेंदूज्वर, मेंदूला लागलेला मार अशा वेगवेगळ्या कारणांमुळे एखाद्या व्यक्तीला फिट्स येऊ शकतात. जेव्हा असे व्यक्तीला फिट्स येते त्यावेळी थोड्या वेळासाठी व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते आणि हातापायांमध्ये असंतुलित पद्धतीने हालचाली होऊ शकतात. दातखिळ बसून जीभ चावली जाऊ शकते, तोंडाला फेस येऊ शकतो, डोळे वर केले जाऊ शकतात, पेशंटला त्यावेळी मार सुद्धा लागू शकतो. कधी कधी काही वेगळ्या प्रकारच्या फिट्समध्ये थोड्या वेळासाठी व्यक्ती त्याचं देहभान हरपून एकटक बघू शकते आणि ओठांच्या आणि हातांच्या असंतुलित हालचाली करू शकते. कधी कधी लहान मुलांमध्ये एकटक काही सेकंदासाठी बघत राहणे अशा पद्धतीच्याही फिट्स येऊ शकतात. कधी कधी लहान मुलांमध्ये किंवा तरुण वयोगटामध्ये सकाळी उठल्यानंतर दचकल्यासारख्या हालचाली शरीरात होणे किंवा हातातली वस्तू अचानक पडून जाणे अशा पद्धतीचे सुद्धा फिट्स येतात. जेव्हा अशा प्रकारचे फिट्स वारंवार येत असतात तेव्हा पेशंट मेंदुरोग तज्ञाकडे सल्ल्यासाठी येऊ शकतो. असं पेशंट बघितल्यानंतर पहिल्यांदा पेशंटला तपासल्यानंतर EEG किंवा मेंदूचं विद्युत आलेख नावाची एक तपासणी करण्यासाठी आम्ही बहुतेकदा पेशंटला सल्ला देतो. त्या मेंदूच्या विद्युत आलेखातून हे क्लिअर होऊ शकतं की हे फिट्स आहे की फिट्स नाही आहे आणि मेंदूच्या कुठल्या भागातून हे फिट उगम पावते त्याचंही आपल्याला लक्षात येऊ शकतं. कधी कधी अशा आजाराचं पुढचं निदान होण्यासाठी CT स्कॅन किंवा MRI नावाची तपासणी डॉक्टर पेशंटला सल्ला देऊ शकतात. एकदा जे फिट्सचे वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यातला नक्की कुठल्या प्रकारचं फिट पेशंटला आहे हे समजल्यानंतर पेशंटची ट्रीटमेंट निश्चित केली जाते. 80 ते 90% फिट्स हे गोळ्या औषधांनीच औषधोपचाराने नीट होतात. 5 ते 10% पेशंटला फिट्स कंट्रोल करण्यासाठी ऑपरेशनची गरज लागू शकते. वैद्यकीय इतिहासातील किंवा वैद्यकीय क्षेत्रातील काही खूप चांगल्या संशोधनामुळे मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये जवळजवळ 15 ते 20 पद्धतीचे फिट्स कंट्रोल करणारे औषधं आता भारतात उपलब्ध झालेले आहेत. कुठल्या प्रकारच्या फिटेसाठी कुठल्या प्रकारचं औषध लागू पडेल हे सल्ला तुम्हाला मेंदुरोग तज्ञ चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. वेगवेगळ्या वयोगटात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फिट्समध्ये वेगवेगळे औषधं लागू पडतात. विशेषतः स्त्रियांमध्ये ज्या मुलं होण्याच्या वयाच्या आहेत त्या वयामध्ये फिट्सची औषधं सिलेक्ट करताना विशेष काळजी घ्यावी लागते. कारण कधी कधी अशा स्त्रियांमध्ये या औषधांचे मोठ्या प्रमाणात साईड इफेक्ट सुद्धा दिसून येतात. तर कुठल्या औषधाचे साईड इफेक्ट पेशंटला होऊ शकतात, कधी कधी या औषधांचा होणाऱ्या बाळावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. तर त्या पद्धतीने आपल्याला औषधं सिलेक्ट करावं लागतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वारंवार फिट्स येत असतात तेव्हा त्या व्यक्तीची ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर त्या व्यक्तीने रेग्युलर किंवा नियमितपणे औषधं घेणं अतिशय आवश्यक असतं आणि औषधं रेग्युलर घेण्याप्रमाणेच काही व्यक्तींना पहिल्या 3 ते 6 महिन्यामध्ये जोपर्यंत फिट्स पूर्णपणे कंट्रोल होत नाहीये तोपर्यंत आपण
ड्रायव्हिंग किंवा स्विमिंग किंवा उंचावर जाणं ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण सल्ला देतो. पेशंटने त्यांना येणाऱ्या झटक्यांची डायरी किंवा नोंद ठेवणं सुद्धा आवश्यक असतं. अशी नोंद ठेवल्यानंतर डॉक्टरांना सुद्धा हे पटकन लक्षात येतं की मागच्या काही दिवसात ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर पेशंटला झटके येण्याचं प्रमाण कमी होतंय की वाढतंय. दुसरी गोष्ट, अशी नोंद ठेवल्यामुळे पेशंटला मेडिसिन रेग्युलर घ्यायला चालना मिळू शकते. अशा पद्धतीने काळजी घेतल्यास 80 ते 90% पद्धतीचे फिट्स हे चांगल्या पद्धतीने कंट्रोल करता येऊ शकतात. जे फिट्स मेडिसिनने कंट्रोल 3 किंवा त्यापेक्षा जास्त मेडिसिन्स औषधं जर पेशंटला फिट्स कंट्रोल करण्यासाठी लागत असतील तर अशा पेशंटला कधी कधी ऑपरेशन करून फिट्सची औषधं कमी होऊ शकतात आणि त्याचे फिट्स सुद्धा थांबू शकतात. अशा पद्धतीचं पेशंट सिलेक्ट करणं हे मेंदुरोग तज्ञांचं कौशल्य असतं. अचानक एखाद्या व्यक्तीला जर फिट किंवा आकडी किंवा झटका आला असेल तर बऱ्याचदा त्या क्षणी डॉक्टर तिथे उपस्थित नसतात. तर अशा वेळी नातेवाईकांनी किंवा मित्रांनी किंवा आजूबाजूला असलेल्या लोकांनी काय केलं पाहिजे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो. तर फिट जेव्हा सुरू असेल तेव्हा ती व्यक्ती पडू शकते आणि पडून तिला इजा होऊ शकते. त्याच्यामुळे अशी व्यक्ती उभी असल्यास किंवा एखाद्या उंच ठिकाणी असल्यास तिला सुरक्षित जागी हलवले पाहिजे. बऱ्याचदा अशा पेशंटच्या नाकाभोवती कांदा किंवा चप्पल वगैरे अशा वस्तू ठेवल्या जातात की जेणेकरून ती व्यक्ती शुद्धीवर ह्या गोष्टींमुळे ते असं आपल्या समाजात बऱ्याच लोकांचा समज आहे, परंतु हा समज चुकीचा असून त्या व्यक्तीच्या नाकाभोवती अशा वस्तू कदापि ठेवायला नको. पेशंटच्या भोवती घोळका करून लोकांनी उभं राहायला नको, कारण पेशंटला त्यावेळी ऑक्सिजन किंवा शुद्ध हवा मिळणं अतिशय आवश्यक असतं. पेशंटच्या तोंडात चमचा वगैरे वस्तू घालून ती दातखीळ बसलेली दातखीळ सोडवण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु हे सुद्धा चुकीचं आहे. उलट अशामुळे पेशंटला इजा होऊ शकते आणि जी वस्तू आपण ती दातखीळ सोडवण्यासाठी तोंडात टाकत आहोत त्या ती वस्तू जर गेली तर त्याच्यामुळे उलट पेशंटला जास्त इजा होऊ शकते. पेशंटचे कपडे सैल करून पेशंटला ऑक्सिजन मिळेल अशा मोकळ्या जागी पेशंटला ठेवले पाहिजे. पेशंटला इजा होऊ नये यासाठी त्याच्या हालचाली जर होत असतील तर त्याला दाबून न ठेवता त्या हालचाली मोकळ्या पद्धतीने होऊ दिल्या पाहिजे. ह्या हालचाली शक्यतो काही सेकंदात किंवा एखाद्या मिनिटात जनरली थांबतात. जर त्या थांबत नसतील तर अशा पेशंटला पूर्वी जर डॉक्टरांनी किंवा मेंदुरोग तज्ञांनी बघितलं असेल तर ते फिट्स थांबण्यासाठी काही नाकावर स्प्रे करण्यासाठी किंवा दात आणि गाल यांच्यामध्ये ठेवण्यासाठी काही मेडिसिन पेशंटला देऊ शकतात की ज्यामुळे पेशंट फिट थांबण्यासाठी मदत होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त कुठलंही औषध किंवा कुठलंही पाणी वगैरे पेशंटच्या तोंडात जोपर्यंत पेशंट शुद्धीवर नाहीये तोपर्यंत कदापि द्यायला नको, कारण त्यामुळे इजा होण्याची जास्त शक्यता असते. आणि असं फिट्स जर एखाद्या मिनिटात वगैरे थांबत नसेल तर तात्काळ पेशंटला दवाखान्यात नेऊन ऍडमिट करणं आवश्यक असतं. धन्यवाद.